श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळाप्पा मने श्रींची पूर्ण कृपा मजवुनी तया बाळाप्पा प्रिय असे झाला वर्तले असे वर्तमान। बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे। स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु। बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन। स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले श्रीन ते धरोनी करी घेऊन गेले बाहेरी पाहुनी आयुषी परी बाई अंतरी कोपरी मने याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासुनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगिती समर्थासी बाई ते शब्दे ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राजमंदिरान माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या एक भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळाप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकोनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकोनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकोनी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे। चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित एक वस्त्र तयेवेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनी झोळी समर्थे करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयेवेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे येते ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले त्यांनी उठवून चोळाप्पासी आपण बैसले स्वामींपासी चोळाप्पाच्या मानसी दुःख फार झाले। स्वामींपुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळाप्पा ते काही न देती नेतरी घेती हिरावणी चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले। असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडण करी भौसाळ ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी
याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पाचले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्याची बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित अशा प्रकारे करुणी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासून. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परिराणीसी भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईंसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवणी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची सेवेकरता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी. एक तप केले सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात. अद्यापि बाळाप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित श्री स्वामी चरित्र सारामृतात. चरित्रसार घेतले दृढनिश्चय आणि भक्ती. तेसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊन चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.